कुठे साहेब नमस्कार. नमस्कार. तसं जर पाहिलं तर तुमचा जो ऊस जी व्हरायटी ते कोणती होती? 86-032. हा, तर 86-032 इथून माग तुमच्या त्या 2 एकर क्षेत्रामध्ये किती टन उत्पादन निघायचं? 70-80 टन निघायचं, 40-60 टन निघणार. 40-60-70 टनापर्यंत तुमचं अवरेज जायचं 2 एकरामध्ये. तर आता तुमचं पूर्ण हार्वेस्टिंग झालेलं 2 एकराचा प्लॉट झाले. तर किती टन ऊस निघाला? 160 टन निघाला 2 एकरामध्ये. 2 एकरात 160 टन त्या ठिकाणी हो होतात. तर तुम्ही पूर्ण समाधानी आहात? हो आहे. आता या ठिकाणी उपस्थित प्रगतशील बागायतदार सर नाव काय आपलं? अजून इथून पुढे उत्पन्न वाढणार आहे. रामचंद्र चौंडे. हा, चौंडे साहेब. आता ह्यांचं जे उत्पादन सुरुवातीचं 70 टन होतं 2 एकरामधलं, तिथं अशी जमीन होती ती, आणि आता 160 टन निघलं. बरोबर. तर तुम्ही याला काय वाटतं, म्हणजे उत्पादन वाढल्याबद्दल? वाढले. तसंच आता ज्या प्लॉट मध्ये आता उभा आहेत हा प्लॉट सुद्धा 86-032 आहे. हो. तर 14 महिन्याच्या मानाने याची कांड्याची लांबी, जाडी, उंची, कांड्याची संख्या या तुम्ही समाधानी आहात का? हो आहे. तर आता आपल्यासोबत होटे साहेबांचे चिरंजीव अभिषेक पण या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिषेक, कसं आहे, तुम्हाला काय वाटतं उत्पादन वाढल्याबद्दल? सगळ्यात पहिल्यांदा तर जमिनीची ताकद वाढवणं गरजेचं आहे. हा, कारण की आपण बाजारामधून खतं आणून टाकतो, शेणखत टाकतो, सेंद्रिय खतं टाकतो. त्याला काय एवढं म्हणजे ती खतं लागू कोण करते, तर जमिनीमधले जीवाणू करतात. तर आपलं केरनच्या औषधामार्फत जीवाणूंची संख्या वाढते आणि खताचं पुरेपूर विघटन होऊन पिकाला ते लागू होते आणि त्यानुसार पिकाची क्षमता, जमिनीची ताकद वाढते आणि पीक वाढते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचं संवर्धन होतं ह्या औषधामुळे. म्हणजे या ठिकाणी हे प्रॉडक्ट, ही टेक्नॉलॉजी जमिनीवरती, मातीवरती काम करत आहे. आणि या ठिकाणी मायक्रोफ्लोरा इन्क्रीज झाल्यामुळे जमिनीची ताकद वाढते. टाकलेले घटक सगळे अपटेक होतात आणि पिकासाठी फायदेशीर जास्त, पिकासाठी फायदेशीर आहे. पण अधिक जमिनीचं संवर्धन, जोमदार वाढ, ऊसाची जाडी, कांडी लांब आणि वाढ थांबली नाही अजून. आणि 25 सप्टेंबरची लागण आहे. 14 महिन्यामध्ये 30 कांड्यांपर्यंत ऊस आहे. कांडी बघितलं तर आपण एका तिची कांडी इथं साधारण 8 इंच कांडी आहे. 8 इंच. हा, आणि 8 शेतकऱ्यांना इंच. फुटवा पाहिजे असते. हा. तर हे औषध वापरा तुम्ही, तुम्हाला परत वाटेल फुटवा भास, म्हणजे इतका फुटवा होते. इतका फुटवा होतोय. हा, सर्व फुटवे एक समान येतात, एक समान एक समान होते. खाली कोण राहत नाही. तर आता आपल्यासोबत ज्यांनी टेक्नॉलॉजी वापरली, सर आपलं नाव काय? हा, तर तुम्ही पण ऊसाला वापरलेले 7व्या महिन्यामध्ये. काय तुम्हाला रिझल्ट काय वाटला? एकदम मस्त आहे. हा, म्हणजे मस्त म्हणजे काय वाटतंय? 5 महिन्यात 8-10-12 कांड्यावर गेला. हा, म्हणजे 10-12 कांड्या झाल्या. म्हणजे ऊसाला काळू की वाढ चांगली. वापरलं विकताना. ओके. तर शेतकरी मित्रांनो, निश्चित या ठिकाणी होटे साहेब समाधानी आहेत. आता इतर शेतकरी सुद्धा त्यांनी जी गोष्ट केलेली आहे, प्रॅक्टिस केली, ते प्रॅक्टिस करणार आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांचं ऊसाचं उत्पादन, जमिनीची सुपीकता वाढून या ठिकाणी ते करणार आहेत. तर पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा.